प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी तुमच्यासाठी एक वचन बोलू इच्छित आहे. स्तोत्र संहिता 103 अध्याय याच्यामधलं 1 आणि 2 वचन आम्ही वाचूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतरम्या त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं प्रियानो की हे माझ्या जीवा, आमचा जीव परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. आणि धन्यवाद देताना आम्ही त्या ठिकाणी बघतो वचन 2 मध्ये की त्याचे उपकार विसरू नको. धन्यवाद देताना आम्ही त्याचे उपकार विसरायला नाही पाहिजे. आम्ही त्याचे उपकार आम्ही म्हणायला पाहिजे की प्रभू, जे तू उपकार माझ्यावर केलेला आहे त्याबद्दल मी तुझी स्तुती करत आहे, तुला धन्यवाद देत आहे. तुम्हाला माहिती आहे की देवाने आमच्यावर काय उपकार केलेले आहे. शास्त्र आम्हाला सांगतं योहान सुवर्तमान याचा 3 अध्याय वचन 16 मध्ये की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की कोणाचा नाश होऊ नये. देवाने आमचा नाश होऊ नये म्हणून त्याचा पुत्र देऊन आमच्यावर खूप उपकार केलेले आहे. म्हणून प्रियांनो, एवढी प्रीती केली जगावर, जगातले तुम्ही आणि मी देखील आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वराने प्रीती केलेली आहे. आणि येशूच्या द्वारे येशूने त्याचा प्राण देऊन ते उपकार आमच्यावर केलेले आहे. म्हणून ते उपकार आम्ही विसरायला नाही पाहिजे. आम्ही वेळोवेळी येशू प्रभूला म्हणायला पाहिजे, प्रभू, जे तू उपकार माझ्यावर केलेला आहे त्याबद्दल मी तुझा धन्यवाद करत आहे. मी तुला धन्यवाद देत आहे, तुला गौरव देत आहे. हो प्रियांनो, येशू प्रभूचे खूप मोठे उपकार तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. स्वतःचा प्राण देऊन, स्वतःचं रक्त सांडून, स्वतःला वधस्तंभावर चढवून त्याने आपला देह दिला, त्याने आपलं रक्त सांडलं, त्याने आपला प्राण दिला, यासाठी की आमचा नाश होऊ नये, आमचा नाश पापामध्ये होऊ नये, आमचा नाश शापामध्ये होऊ नये, आमचा नाश त्या नरकाच्या अग्नीमध्ये होऊ नये, आमचा नाश सैतानाच्या जाळ्यामध्ये होऊ नये. म्हणून हे मोठे उपकार त्यानं तुमच्यावर माझ्यावर केले आहे. म्हणून ते उपकार विसरायला नाही पाहिजे. आम्ही चर्चला जाताना, आम्ही त्याची स्तुती करताना, आम्ही त्याला धन्यवाद देताना आम्ही ते उपकाराचं स्मरण ठेवून त्याला धन्यवाद दिला पाहिजे. म्हणून परमेश्वराचं वचन दावीद राजा म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतरम्या परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. आणि जे काय उपकार त्याने केलेले आहे ते उपकाराचं स्मरण ठेवून त्याला धन्यवाद दे. प्रेज द लॉर्ड. आम्ही वेळोवेळी आम्ही जीवन जगताना आम्ही त्याचं उपकार विसरायला नाही पाहिजे. आम्ही त्याला धन्यवाद दिला पाहिजे त्या उपकाराबद्दल. म्हणून प्रियांनो, आज तुम्ही धन्यवाद देत आहात. नसन देत तर द्यायला लागा, कारण की तुमच्यावर परमेश्वराने खूप मोठे उपकार केले. येशूच्या द्वारे तुमच्यावर त्यानं उपकार केलेले आहे. म्हणून त्याचं उपकाराचं स्मरण ठेवून परमेश्वर तुम्हाला हे वचन समजण्यासाठी परमेश्वर सहाय्य करो, मदत करो. आमेन.